हातात फलक आणि घोषणाबाजी करत आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत विविध प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली। आशा वर्कर्स या मानधन तत्वावर कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर BLOचे काम लादू नये अशी प्रमुख मागणी करण्यात आली। तसेच गटप्रवर्तकांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असून त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक पाठपुरावा करावा अशी ही मागणी करण्यात आली। याशिवाय आयुष्मान भारत कार्ड तयार करण्याच्या कामाचे थकीत मानधन तात्काळ अदा करावे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित ड्युटी लावू नये आणि गाव पातळीवरील मूळ आरोग्य सेवा देण्याचे कामच त्यांच्याकडून करून घ्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। तसेच आशा वर्कर्स यांच्यावर गुगल लोकेशन आणि फोटो अपलोड करण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी ही मागणी करण्यात आली। या सर्व मागण्या न्याय असून शासनाने त्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। मी कॉम्रेड मीना कोळी, सांगली जिल्हा गोटा आशा व गटप्रवर्तक सांगली जिल्हा अध्यक्ष। आज जो आम्ही मोर्चा काढलेला आहे तो कलेक्टर ऑफिसवरती काढलेला आहे। गेले 1 महिना झालं जे BLOचे काम आहे ते आशा व गटप्रवर्तक यांना सक्तीने देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काढलेले आहेत आणि हे आदेश आहेत ते याचा पाठपुरावा आम्ही संघटनेच्या वतीने राज्य लेवलला केलेला आहे। आयुक्तांनी तसं पत्रही काढलेलं आहे की तळागाळामध्ये आरोग्याचं काम करत असताना आशा व गटप्रवर्तक यांच्यावर आरोग्याची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना इतर अन्य काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी व अडचणीवर मात करत असताना आशाला खूप सामोरं जावं लागत आहे। तर यासाठी BLOचे काम असेल किंवा BLOचे सहाय्यक काम करत असताना ज्या ऑर्डर काढलेले आहेत त्या सक्तीने काढलेल्या ऑर्डर आहेत ते निवडणूक आयोगानं त्या ताबडतोब रद्द करण्यात याव्या, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही जो मोर्चा आहे किंवा जे आमचे आंदोलन आहे ते 21 जुलै रोजी आम्ही याचा महापाडाव म्हणून आम्ही आझाद मैदान येथे आम्ही महापाडाव म्हणून मोठं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि येणाऱ्या सर्व ज्या गटप्रवर्तक आणि आशा भगिनी आहेत यांचे स्थानिक प्रश्न असतील, यांचे गेले 15 वर्ष झाली यांची सेवा होत असून सुद्धा त्यांना अजून कुठल्याही त्यांना फिक्स वेतन दिलेलं नाही सरकारनं। तसंच त्यांचा जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फंड असेल, ग्रॅज्युटी असेल किंवा प्रसूती रजा असतील, किरकोळ रजा असतील, या सर्व अटी या सर्व अटी आणि हे सर्व आमच्या मागण्या जोपर्यंत हे सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलनाचा इशारा या सरकारला आम्ही देत आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे तीव्र आंदोलन करू आणि जर BLOचे काम हे सक्तीनं आशा व गटप्रवर्तकांना जर लागू केलं तर आम्ही नक्कीच हायकोर्टामध्ये जाऊ असा इशारा आजच्या आंदोलनामध्ये मी आज इथं देत आहे। धन्यवाद।